गाइस, वेलकम टू अनदर व्हिडिओ. सो तर आज आम्ही आहोत बदामीला. तर आता बदामीला सगळे रेडी झालो जायला. इकडचे सगळे काय आर्किटेक्चर्स आहेत ते बघण्यासाठी. सो तर पूर्ण सगळे फ्रेश झालेत. चेकआउट करायचा वेळ आलाय. हे काय ते आल्यानंतर बघतील ना साप. ठीक आहे, बॅग पण पॅक झाले आणि आता निघतोय आम्ही इकडनं सगळेजण. तर परेश, आज इथं काय काय बघण्यासारखं आहे? आपण आज 5 पॉईंट बघणार आहे तिथे. 5 पॉईंट टोटल 5च आहेत. काय काय मेन 5 आहेत. आता मला पण नाव आठवत नाही. एक बदामी केवचं पहिलं, आता आपण तिथंच चाललोय. ओके, दुसरा बघू आता तिथे कसं काय. दुसरं तुला गेल्यावर तिथे सांगतो 2-3 मंदिर आहेत. हेच असेच असतील ना? असेच हा बदामी केवचे. ओके, बाकी मंदिरं पण आहेत ना? हा ओके, चलो फिर. आणि आपल्या हॉटेल पासून ते 1 किलोमीटर वरतीच आहे. हो. पण सेम आहे ना. आमची गाडी इथं पण इथंच पार्क केली होती आणि हा हॉटेल होता, बट नॉट सजेस्टेड बिकॉज ना फॅमिलीसाठी ना फ्रेंडसाठी इतकं चांगलं नव्हतं हॉटेल. काल आम्ही संध्याकाळी आलो शोधत मग घ्यायचा कुठला तरी हा घेतला. तर आता निघतो इकडनं. चावी कुठे? तिकडे पैसे राहिले ना, याला गाडी पण द्यायची 100 रुपये. तर आता गाडीमध्ये बॅगा टाकून इकडे चहा प्यायला चाललेत. फक्त कॉफी आहे का? कॉफी असेल तर मी पण घेतो. कशी आहे तर इथली कॉफी? कॉफी आहे का? कॉफी. येस, गिव मी कॉफी. मला लेमन टी पण आहे. लेमन टी नको, कॉफी ठीक आहे. ती कॉफी पण आले. दुसरा काय घेतलंय? काय बरं आहे? बघू दे. क्रीम रोल पण आहे रे त्याच्याकडं. हे मस्त आहे. तर आता आम्ही इथनं निघतोय. जसं महाराष्ट्रामध्ये येवले तसं इथे यांचा ब्रँड आहे. चहा ठीक होता, म्हणजे कॉफी चहा पण बरोबर होता. सो तर आता निघू. तिथे केव्स बोललंय ना, तिथे केव्स मध्ये बोलतो 2000 पायऱ्या चालायला लागतात. हे खरं आहे? 2000 चालायला लागतं का पायऱ्या? हा 2000 चालायला लागतात. 2000 पायऱ्या चढत येतात. घामत निघणार आहे सकाळ सकाळी. लेट्स गो. फायनली सर्व निघालो आणि रूम पासून 1 किलोमीटरवरती अंतरावरती आहे. तर आता निघतोय जायला बदामी केव्सला. तर तिकडे परेश बोलतोय कमीत कमी 2000 पायऱ्या आहेत काय चढायला. परेशच चढणार आहे. आम्ही पण जाऊ परेश सोबत. निकितन नाही येणार फक्त, बरोबर ना? असं बरोबर बोलले तुम्ही. तर आता आम्ही चालणार आहोत. नेक्स्ट ट्रिपला बघूया काय तिथे. नाही बाकी. हा, नेक्स्ट ट्रिपला नाही आणणार, आम्हीच येणार 4 जण. कम्फर्टेबल आहे. कसं वाटतं परेश? मस्त ना? परफेक्ट. आणि त्याच्या मित्रांसोबत जावा. हा, आमच्या सोबत नाही येणार. काय बोलतोय? तुम्ही तुझ्या मित्रांसोबत जाणं, आमच्या सोबत नाही यायचं. मग मला आउट ऑफ कंट्री जायचं. बघितलं मग कशाला येतं आमच्या पाठी? काय करायचे? बोलायचं त्याला? पैसा होते इथनं. पैसा होतो इथं. आपण काय गरीब. केव्स इथनच दिसतंय पण अक्षय शेलके सोबत दुबईला जायला लागेल. तिकडनं अक्षय शेलके आहे. कोण आहे? आकाश शेलके. आकाश शेलके. अक्षय शेलके कुठे गेला? हा दुबईला चाललाय. आकाश येते ना या महिन्यातच एंडला ना, पुढच्या महिन्यात एंडला चाललाय. मला त्याच्यासोबत दुबईला जायला लागेल. वा, बघा पैसा होतो इथनं. एक ट्रिप झाली की लगेच दुसरी. चेहरा पण दिसत नव्हता. अरे बघ, मित्रमंडळी चालले ना. हा मी बघ बघा म्हणजे ऐकत नाही. ते बोलतोय भाई तू आएगा तो हम जाएंगे. बघितलं असं आहे. तू आएगा तो हम जाएंगे. बघ इथं परेश काय बोलला मला, हा, भाई आपल्याला इकडे जायचे. हा. ठीक आहे, आता मला कुठे जायचे ते सांगितलं नव्हतं. कुठेतरी जायचे. भाई बोला करणे का तो करणे का ना. काय करशील तू? ऑप्शन नाही आपल्याकडे. मग चला, मी आता बोलतो आपल्याला पँगॉंगला जायचं. मग चला ना. बजेट काढा. बजेट काढा. कधीपासून जायचं रे? कॉलेज टाइम आजपासून. कॉलेज टाइमच्या बजेट बसलं तर जायचं जाऊ ना. आपल्याला पँगॉंगला. बजेट बसत असेल तर काढा, चला जाऊ. अरे बजेट बसलं तरी दिवस नाही बसत तुम्हाला. आता कसं बोललास?
लाखाचा बोललास. दिवस बसवा. पहिले दिवस बसवायला लागतील, मग बजेट बसवायला लागतील. दिवस म्हणजे 12 दिवस पकडून चालायला लागेल तिकडं. बजेट असलं तर दिवस पण झाला. बसतील ना. दिवस 12 बोलला तिथंच प्लॅन कॅन्सल झाला. असं नाही रेडी बसवतो तू निकिता. हे बघ रिक्षा चालल्या त्याच्या पाठीत जाऊ दे. तसंच दाखवतोय मॅप पण. तिथनं आपल्याला एंट्री असेल का? हो भाई मॅप तर तेच दाखवतोय मला. विचार भाई कोणाला. थांब त्याला विचार पहिले. हे गुगल मॅप ना कधी कधी बादामी केव्स जाने उधर से है क्या? कैसे लेफ्ट मारना है क्या? इथं एक तर भाषा पण नाही समजत काय बोलतात ना काय नाही. लय मोठा टेन्शन. रिक्षा आहे. बघ ना तसं तर दिसायला लागलेत केव्स आणि तसा रस्ता बघ. असं वाटतं आपण मेरमगडला चाललो ना. मेरमगडचा पण असाच रस्ता होता. तर आता मी इकडे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर हे असं काय आहे आणि इकडे केव्स आहेत वरती. चलो फिर देखते हैं ऊपर कैसा है. चला आता काय घ्यायचं राहिलं तुमचं. सतत ना काय यांचं राहत असतं. काय राहिलं आता तर. ओके चल चला. कदाचित तिकीट काढायला लागतील. हे तिकीट लागतील ना काढायला. तिकीट्स तिकीट असेल तिकीट. आपला ट्रिप ऑर्गनायझर गेला कुठं दिसत नाही. पोहोचला का वरती. तिकीट काढायला लागतील ना बरे. तिकीट तर बघू किती आहे. कारण की तिकीट तर लागेलच. 40 रुपये तिकीट आहे पर हेड. मला असं वाटतंय. मी बघितलं बघा अंदाजा लावलाय आणि इथनच ते किती खरं आहे किती खोटं आहे बघूया. बघू आपण तिथे किती रुपये. मला 25 रुपये वाटतं. असं का. बाहेर आहे ना. अरे 25 रुपयेच आहेत इंडियनसाठी. बघ लिहिलं दिसतंय का इंडियनसाठी 25 रुपये. तर तिकीट घे. 5. आता तिकीट घेऊन मग या अशा पायऱ्यावरती चढत जाणे आणि आतमध्ये केव्स आहेत गुफा आहेत. तर एन्शंट टाईमचे आहे ती. किती साल तर माहीत नाही बट तरी पण आर्किटेक्चर. आणि हे सर्व युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये येत आहेत सगळे. जे पण आम्ही हम्पीमध्ये बघितले हे पण बघितले. हम्पीचा तर असं बोललं जातं एका टायमाला सगळ्यात श्रीमंत शहर होता तो आपल्या भारतामधला. तर आज तिथं काहीच नाही आहे. म्हणजे एक हेरिटेज आहेत. घेतले किती रुपये आले. 25 ना. 25 रुपये. चलो 25 रुपीज आहेत तिकीट इंडियन्ससाठी इथे. तर इथे गोप्रोचं पण तिकीट काढायला लागणार आहे आणि गोप्रोचं तिकीट काढायला दिलं आहे. वरती तसं अलाउड नाही वरती बोलतात. तर हे काय आहेत आता व्हिडिओग्राफी फॉर पर्सनल यूज हँडलिंग कॅमेरा 25 रुपये आहे तिकीट. तेच तिकीट घेतो. हे सर्व कुठे आहेत तर इथे अजूनपर्यंत गाडीचे इथेच आहेत. काय करतात काय माहिती. हे काय राहिलं आता. पडू नको. किती मला तिथं मागं टाकलं तर मी तुला फुकट करतो ना. कर आता काय तुला. शेवटचा दिवस आला ना आता हा लॉगिंग चालू करते. काय बोलणार याला. वाव आम्हाला तुझं चॅनलचा ले म्हणतो मनापासून मी माझ्या वाट बघतोय. सबस्क्राईब कर. याने चॅनल ओपन केलंय बोलतो व्ह्यूज नाहीत का. कारण की अकाउंट प्रायव्हेट ठेवलंय. सगळे व्हिडिओ टाकून एकटाच बघत बसतो. कसं आहे रे कसं. तुला काय बोलायचं आहे का. कसं वाटतंय. बरोबर आहे ना. हे डिमोटिवेट करतात बाई. हा जाऊ दे काय. डायरेक्ट आकाश शेळके बघते एक आणि एक नितेश म्हात्रे पाठीशी उभे हा. आहे. बाकी काय आता डिमोटिवेट करणार समोर काय बोलायचं. हे मस्त आहे पण मला आवडलं. ऑस्मो घेतलं ना आता. कनेक्ट केलंस का. हा कनेक्ट केलाय रे भाई. थांब ना 2 मिनिट. तू पुढे चालू तुझा करणं म्हणजे डिस्टर्ब नको तुला पण मला. नाही काय नाही मला काय. सो तर इथनं एंट्री केल्यानंतर हा पहिला सेक्शन येतो. तर ज्यांना पण पहिल्या सेक्शनला माहिती घ्यायची असेल ते इथे लिहिलेली आहे. पॉज करून बघा. तर अजून काय परेश आणि शिल्कीसाठी वाट बघतो. परेश पण लॉगिंग करणार तो तिकीट घ्यायला गेलं तर खाली. त्याने पण त्या
ऑस्मोचं तिकीट घेतलं ना, आता वरती येतोय. तर बघू आतमध्ये काय काय. हे चल ह्याच्यामध्ये जाऊन बघू. हे कुठे आहे तुझा कॅमेरा? कुठे ठेवून आलो आम्ही तुझ्या हे त्याच्या हातात आहे. शे नाही शे, हे हातात आहे, दिसतंय मला. आतमध्ये शंकराचं मंदिर होता. सो आता वरती काय बोललेलं? काय इथं काय बघायला आणलंय पाऱ्यांनी? दगडं बघायला आणलेत. दगड बघायला आणलेत का? आर्किटेक्चर नाही बघत, तो दगड बघायला आणलाय. काका यो बोलला दगड बघायला आणलंय का आम्हाला? असं बोला काका बघत असतील तर. बघ ना, तुम्ही फोन केला तेव्हा अरे मंदिर आहे का असं बोलला. हा. आता काय दगडच. आता इथं बसू थोडं. सो तर आता या दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो आहे आणि इथला इन्फॉर्मेशन इथे पॉज करून वाचा. वरती येतात आता थोडंसं थकलो आहे. सो तर इथे पण मंदिर आहे आतमध्ये. इकडनं वरती जाऊ. बाकी आमचे पब्लिक वरती राहिले, तर मीच एकटा राहिलो खाली. इथे पण कदाचित मंदिरच असेल. तर याची इन्फॉर्मेशन इथे आहे. सेमच असणार आहे. तिथं आतमध्ये जात नाही, वरती जातो. खरं की सर्वजण वरती गेलेत. थकलो वरती चढत चढत. चौथा केफ ना, कुठली इन्फॉर्मेशन आहे? त्या केवची इन्फॉर्मेशन आहे तिथल्या. सो तर तिथनं आलो. ही चौथी गुफा आहे इथली. तर इकडे पण थोडेफार नकाशे बनवले दिसत असतील तर हा पूर्ण कोरीव काम आहे दगडामध्ये. म्हणजे हा पूर्ण एक दगड असणार, तर कोरत 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 त्या आतमध्ये असं बनवलं नाही. एकदम फिनिशिंग पण एकदम, म्हणजे किती आजच्या इक्विपमेंट्सनी पण इतके काय होऊ शकत नाही. किती वर्ष जातील करायला. पण हे दगडामध्ये एकदम कोरीव करून बनवलेलं आहे. तर ही चौथी केव पण आम्ही बघून झाले. आणि इकडनं असं पुढे जायला रस्ता तर नाही आहे त्या तिथे लोकेशनच्या इथं. मग कदाचित इकडनं हा लोकेशन तिथपर्यंत असा जायचा आहे तिकडे, त्या थ्रून इकडे. आणि वरती पण आहे, मग तिकडनं तो रस्ता वरती जायला आहे. मग बघू इथनं काय पॉसिबल होतं. हे पूर्ण करायचे आहेत का नाही, कारण की चालायला खूप लागणार आहे. का इथं थोडा गरम व्हायला लागला आहे. तरी वातावरण बरं आहे, इतकी गरमी पण नाही, पण चालायला खूप लागतं. आणि वेळ नाही आहे आमच्याकडे. आजच आम्ही घरी निघणार आहोत. तर
वाजले सकाळचे 10:30. तर बघूया किती आम्ही स्पॉट कंप्लीट करतोय. तर आम्ही ह्या लोकेशनवरनं निघतोय दुसऱ्या लोकेशनवर जायला. गाडी तर पार्क होती. चला. आता 400 मीटरवरतीच आमचा दुसरा स्पॉट आहे. तर जवळपास पोहोचतोय. इकडं सावलीत लावलेली बुवारी. इकडं पण तिकीट असेल का? आलं तरी तू दाखवायचं. काय बोललो ना भाई. मग तिथं लावली असती काय वाईट होतं. इथं बघ, इथं लावली असते तर इथं असं चालत गेलो असतो. 30 रुपये तिकीट आहे इथं. तर मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून शूट नाही केलं. तर हा मंदिर आहे इथे. तिकडनं एंट्रेस आतमधनं दर्शन घेतलं. तर हा पण कंप्लीट झाला आणि आता इकडनं निघतोय. 11:50 झालेत आणि आता इकडनं निघतो आम्ही दुसऱ्या स्पॉटला. मंदिरामध्ये ब्लॉक करायला अलाउड नव्हतं तर थोडंफार शूट केलं आतमधलं परिसरामध्ये पण अलाउड नव्हतं. ते बोलतं बाहेर जाऊन शूट करा. तर मोबाईलनी मी थोडीशी क्लिप काढले, तुम्ही बघितले असाल तर. तर आता नेक्स्ट पॉईंटला निघतोय. बाकी सगळं पुढे गेले. त्यांना काय घ्यायचं होतं तर अजून घेतलं का नाही काय माहीत नाही. मी घेतो मग. चॉकलेट बोलू चिमगम बोललेलं मी घेतो. च्युइंगम तर नाही दिसत मला इथं. च्युइंगम आहे. च्युइंगम हॅपी डेंट आहे ना. दिस वन. हां मग लँग्वेज बॅरियर खूप आहे इथं. काय बोलतात समजत नाही मेन. थँक्यू. इथं कोल्ड्रिंक मी बघितलेलं कोल्ड्रिंक आहेत का? तीन कोडीला इकडे इकडे तीन कोडीला काय तीन थंडा नाही. थंड नाही आहे इकडे ई साइड. हे चिल्ड आहे. अच्छा. हाऊ मच? 30 रुपीज. तर कुठे ठिकाणी लँग्वेजचा खूप बॅरियर येतो. म्हणजे ते काय बोलतात समजत नाही, आम्ही काय बोलतो त्यांना कळत नाही. मग इशाऱ्यामध्ये जे काय होतं पॉसिबल ते घेतो. पण इकडे जितक्या पण असे देवस्थानं वगैरे काय आहेत ना स्पॉट, तिथे 10 रुपये गोष्ट महागच आहेत. आता ही 20 रुपयाची बॉटल 30 रुपयाला आहे आणि हॅपी डेंट घेतले ते 10 रुपयाचे आहेत, ते इथे 20 रुपयाला आहेत. तर चालू गाडी पण आली मला घ्यायला. थँक्यू. एकदम जवळ गाडी आणली आहे. पण माउंटेन ड्यू. हे घ्या माउंटेन ड्यू. हे नाव काय होतं? पोर्टुकाला. तो बंद कर पण नाव सांग. नाही सांगणार. असंच सांग ना. नाव नाही आठवत ना म्हणून सांगितलं नाही. मी तुला सर्च करून दिलं. हेच ना. या पत्ताडकलला नॅव्हिगेशनच नव्हतं. रेंज नाही इथे. नेक्स्ट लोकेशन आमची पत्ताडकल आहे. आता तिथेच जाऊ. तर आता 200 मीटरवरती आमचा नेक्स्ट पॉईंट आहे. पोचलोय. आता दुसऱ्या लोकेशनला पोचलोय. तर तिकडे पण मस्तपैकी मंदिर आहे. बाहेरनं दिसत असेल तर तुम्हाला. तोच असा विजिट करणार आहोत. सो लेट्स गो. इकडे पण यायला तिकीट आहे. इंडियनसाठी 40 रुपये आणि फॉरेनरसाठी डायरेक्टली 600. इतकं नाही ठेवलं पाहिजे. 40 रुपये फार ते फार 100 ते 150 इनफ होतं. बट 600
5 काय एक कॅमेरा घे. एक कॅमेरा करतो. इकडे हा गोपुरा अलाउड नाही बोलतो आतमध्ये एंट्रीला. काय माहिती काय. मोबाईल अलाउड आहे, मोबाईलची शूट करू शकता पण गोप्रोने नाही शूट करू शकत. काय लॉजिक आहे मला समजलं नाही. तर आता गोप्रो आता हा गाडीत ठेवायला चाललो. काय लॉजिक वापरतात मला कळत नाही रे बापरे. हे आतमध्ये एंट्री केलेत त्यांनी, आतमध्ये गेलं तिथनं चालत. तर हा फोन म्हणजे हा गोप्रो तर मी गाडीत ठेवून परत चालत तितकं जायला लागेल मला. पुढची व्हिडिओ जी आहे ती मी मोबाईलने शूट करेन, म्हणजे आतमधलं सगळं जितकं काय आहे ते ठेवून देतो. तर हा केला मिनी चेकिंग आणि ते तिथं वाट बघतायत माझे. असं काय आतमध्ये आहे. आम्ही इकडनं असं चालत आलो. यांना गाडी घ्यायला पाठवली आणि मी ह्या 2 भेल घेण्यासाठी थांबलो. पाण्याच्या बॉटल पण घेतोय 2. टेस्ट केले, चांगली होती भेल. पहिले एक काम करा ना, या टेस्ट करा, अजून घ्यायचं असेल तर मला सांगा. आता नेक्स्ट लोकेशन आहे आमची आई होल. तर इकडनं तर निघलोय. गरम करायला लागला. आता 1 वाजला दुपारचा. थांब गेट डायरेक्शन. येस सरळच आहे. सरळच आहे. तर 17 मिनटं लागतील. 13 किलोमीटर आहे. चला डायरेक्टली आता आय होलच्या इथे भेटू. सो तर आता मी आय होलच्या इथे पोचलो आहे. याची स्पेलिंग आहे AIHOLE. मे बी प्रोनाऊन्सिएशन माझा चुकीचा असेल, सॉरी. बट स्पेलिंगच्या हिशोबाने आय होलच नाव आहे या जागेचं. इथं गाडी पार्क केली आम्ही आणि असं आतमध्ये आहे. तर आतमध्ये तिकीट काढून जाणार होता. चला तर इथं परत तिकीट काउंटर आहे. परत तिकीट काढायला लागेल इथनं. तर इकडे इंडियनसाठी 25 रुपये आणि फॉरेनरसाठी 300 रुपये. आणि काय सिनियर सिटीजनसाठी आणि चाइल्ड आणि सिनियरसाठी फ्री आहे. आणि व्हिडिओग्राफीसाठी 25 रुपये. कॅमेराचाच आहे. कॅमेराचा हा घेतलाय. तिकीट्स कुठे आहेत हे बघ. या असं काम असतं. तिकीट विसरून आलाय हो. चल चल रे. तर आता एंट्री करू. तिकीट्स वगैरे घेतलेले आहेत. इसका अलाउड नहीं है सर. किया है ना, इसका पे किया है. ये अलाउड नहीं है सर. क्या ट्राइपॉड? हाँ सर. ट्राइपॉड अलाउड नहीं है. ट्राइपॉड अलाउड नहीं है सर. असं बोला नाही उन्होंने मेरे को. ट्रायपॉड घेतलाय काढून. ट्रायपॉड आतमध्ये अलाउड नाही. काय लॉजिक आहे मला कळत नाही. ट्रायपॉड काढून घेतलाय आणि पहिले बोललं तर त्या लोकेशनला तो गोप्रो पण अलाउड नव्हता. हे अलाउड नाही बोलतं. पैसे पण देत होतो आपण. पैसे तिकीट काढून सुद्धा ट्रायपॉड अलाउड ना. पहिले सांगितलं असतं आम्ही काढलंच नसतं ना. तर असं काय हा उलटा लोकेशन. ह्या टेम्पलची दुर्गा टेम्पल आहे हा. ती याची माहिती इथे पॉज करून वाचा ज्यांना वाचायची.
तर आम्ही आता आतमध्ये म्युझियममध्ये गेलतो. आतमध्ये मी थोडेसे जे क्लिप केले तुम्ही जे बघितलं असेल त्या आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नव्हते, बट तरी थोडीशी शूट केलं तर मी. तर आता इतकाच आहे, इकडनं मग बघून आम्ही हे निघू. A few moments later. इकडचं सर्व मंदिर वगैरे बघून आमचे झालेत आणि आता इकडनं निघतोय. आता पुढचं लोकेशन नाही ना, आता डायरेक्ट घरी. सो आता इकडनं डायरेक्टली घरी. आमचे जितके पण डेस्टिनेशन्स होते कंप्लीट केलेत आम्ही आणि वाजलेत 2. सो तर आता या वॉचमॅनकडे ट्रायपॉड आम्ही सबमिट केला तर तो घ्यायला लागेल. ट्रायपॉड नाही, ट्रायपॉडचा स्क्रूच होता. ट्रायपॉड तो माझ्याकडे आहे खालचा. लॉजिक मला समजलं नाही, कॅमेरा अलाउड आहे, ट्रायपॉड नाही. तर वॉचमॅनकडनं ट्रायपॉड कलेक्ट केलं आहे आणि इथं पेरू घेत आहेत. बघू रे कसं आहे, बरं आहे का? अरे नाही जा रे बाई, चल रे पुढे आम्हाला प्रायव्हसी राहू दे रे. चल ना रे, आयुष्यात किती प्रायव्हसी तुझ्या. चला. सो तर आम्ही इकडे थांबलोय, चेंज करून घेऊ आम्ही इथं आता. चेंज घातल्या सर्वांनी. हे मोर मोराचा आवाज आला इथंच आहे बघ. सो तर गाईज आता आम्ही इथं थांबलोय रस्त्यामध्ये. सर्वजण सगळे आता चेंज करून घेणार आहेत. सगळ्यांनी जीन्स घातले, 3-4 घालू, कारण की आता ट्रॅव्हलिंग आहे. सो तर आम्ही सर्वांनी चेंज करूया. आता इकडनं निघतो. 2 मिनटात चेंज करून झालं. आता नॉनस्टॉप बघू, जितका होईल तितकं किलोमीटर कवर करता येईल तितकं. आम्ही बदामीवरनं निघालो, नॉनस्टॉप पोचलो आहे डायरेक्ट लोणावळ्याला. फर्स्ट स्टॉप घेतला आहे लोणावळ्याला. नॉनस्टॉप आलं आहे. साधारण दुपारी 2:30-3 वाजता आम्ही ट्रॅव्हलिंगला चालू केलं तर रात्रीचे आता 12-15 झाले आहेत. तर लोणावळ्याला थांबलो आहे जेवण करण्यासाठी. भूक लागलेली, कारण की 8-9 वाजता त्या कर्नाटकच्या भागामध्ये इतकं काय भेटलं नाही आणि जंगल एरियाज होतं. लवकर रनिंग आम्ही कापत फायनली आम्ही लोणावळ्याला पोचलो आहे. तर आता इथनं घर काय जास्त लांब नाही आहे, साधारण अर्धा 1-1.5 तासाच्या अंतरावरतीच आहे. तर बाकी पब्लिक पुढं गेले. या रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो आहे, तर गाडी इथेच पार्क केले. सो लेट्स गो. तर आम्ही तासाला बरोबर 50 किलोमीटर चालत होतो. सो भरपूर रनिंग कट केली. नॉनस्टॉप 500 किलोमीटर येणं म्हणजे काव नाही. पण आता भूक लागली म्हणून थांबलो, ना तर आपल्या कारगर किंवा पनवेल एरियामध्ये जाणार होतो जेवायला. पण इथं थांबलो, चांगला दिसला, ओपन दिसला. तर पहिले आम्ही सूप ऑर्डर केलं आहे सर्वांसाठी. चिकन कोली वडा आला आहे आणि मेन कोर्समध्ये काय ऑर्डर केलं आपण? हैदराबादी चिकन हैदराबादी ऑर्डर केले. बरेचने चिकन हैदराबादी ऑर्डर केलं आणि नान. बघू, फर्स्ट टाइम. मी तर अजूनपर्यंत कधी खाल्लं नाही, फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. A few moments later. आमचं जेवण वगैरे करून झालंय मस्तपैकी आणि वाजलेत 1:10. आता घरी जायला निघतोय.
फायनली आम्ही घरी पोचलो. घरी बसता बसता कंप्लीट 2:30 वाजलेत आणि आता हे सर्व निघत आहेत. लेट झाला उशीर. चलो बाय गुड नाईट. चलो बाय गुड नाईट. चल भाई गुड नाईट. चल अमित. चल भाई गुड नाईट. चल बाय. चल भाई गुड नाईट. चलो बाय. सो तर जर्नी कंप्लीट होते इथे. वरती जाऊन फ्रेश व्हायचं आहे. गाईज फायनली घरी पोचलो. सकाळपासून ट्रॅव्हलिंगच करत होतो. बदामीपासून निघाल्यानंतर डायरेक्टली पहिला स्टॉप आम्ही लोणावळ्याला घेतला. कारण की जेवायचं होतं, भूक लागलेली. तर जेवून तिकडनं डायरेक्टली घरी आलो. आता खूप टायर्ड आहे, म्हणजे खूप कंटाळा आला. आता लॉक करायची इच्छा नाही. जाऊन लवकर फ्रेश होतो आणि असं वाटतं कधी झोपतो कधी अंग टाकतो. खूप थकलो आहे. तर तुम्हाला ही ओव्हरऑल कर्नाटक सिरीज, हम्पी सिरीज, असे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असे कलाकृती कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.